भारताची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित असूनही शेतीच्या प्रश्नांकडे सरकार गांभीर्याने पाहत नाही। उत्पादन खर्चावर आधारित दर दिल्यास शेतीचे प्रश्न सुटू शकतात, असं प्रतिपादन माजी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांनी केलं। उसाला 4500 रुपये FRP मिळावी, साखरेचा दर 51 रुपये करून निर्यात बंदी कायमची उठवावी, तर इथेनॉल आणि सहवीज उत्पादनात दरवाढ व्हावी। प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते माणिकराव पाटील चुएकर यांचे चुए गावात बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू आहे। त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत माजी खासदार प्राध्यापक मंडलिक यांनी शेतीबाबत आपली भूमिका यावेळी स्पष्ट केली। यावेळी त्यांच्यासोबत गोकुळचे संचालक शशिकांत पाटील चुएकर उपस्थित होते। माजी खासदार वारसा हक्कानं शेतजमिनी शेतकऱ्यांना मिळाल्या असल्या तरी त्यांच्या उत्पादित शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही। याबाबत सरकारचं धोरण बदलण्याची गरज आहे। उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाल्यास शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मिटतील। या प्रश्नी साखर कारखानदारांनी सामुदायिक मेळावा घेऊन शासनाच्या पटलावर हा प्रश्न सोडवण्याची गरज असल्याचं प्राध्यापक मंडलिक यांनी सांगितलं। ऊसासाठी सरकारनं जाहीर केलेली 3650 रुपयाची FRP वाढीव शेतीमालाला वाढीव खर्च पाहता तोट्याची आहे। ती 4500 रुपये करावी। आज साखर कारखानदारी अडचणीत असल्यानं कारखान्यांना ती देणं शक्य नाही, म्हणून साखरेचा दर 51 रुपये करावा, निर्यात बंदी उठवावी, इथेनॉलचा दर वाढवून मिळावा आणि सहवीज प्रकल्पातील विजेचा दर कमी करू नये अशा उपाययोजना शासनानं कराव्यात, अशी आमची मागणी असं माणिक पाटील चुएकर म्हणाले। चुएकर यांच्या उपोषणस्थळी भेट घेऊन त्यांच्या मागणीची तत्काळ दखल घेत माजी खासदार प्राध्यापक मंडलिक यांनी आमदार चंद्रदीप नरके आणि आमदार राजेंद्र यड्रावकर यांना हा प्रश्न विधिमंडळात मांडण्यासाठी विनंती केली। त्याला दोन्ही आमदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। यावेळी उपोषणस्थळी शेतकरी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते।